परीक्षेला जाताना स्कूल युनिफॉर्म म्हणजेच शालेय गणवेशात येणे आवश्यक नाहीये. उत्तरपत्रिकेवर फक्त काळा किंवा निळा या दोनच पेनचा वापर करावा. त्या व्यतिरिक्त पेन्सिल किंवा शाई पेन याने सोडवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. म्हणून कमीत कमी 2 पेन आपल्या सोबत ठेवावे. त्याबरोबरच पाण्याची बॉटल सोबत असावी आणि बॅग सहसा सोबत नेणे टाळा. कॅल्क्युलेटर असलेली घड्याळ सोबत नेऊ नये. असल्यास ती जमा करून घेण्यात येईल. तसेच खाण्याची पदार्थ देखील परीक्षा हॉलमध्ये नेऊ नये. कच्च्या कामासाठी कोरे कागद सोबत ठेवले तरी चालेल. पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. आपल्या पाल्याची प्रकृती जर बरी नसेल, तर पालकांनी याची कल्पना केंद्रप्रमुख किंवा पर्यवेक्षकांना आधीच द्यावी व आपला मोबाईल नंबर देखील त्यांच्याकडे देऊन ठेवावा. जेणेकरून जर काही अडचण आली, तर तुमच्याशी लगेच संपर्क करून तुम्हाला बोलावून घेता येईल. पालकांना अजून काही थोड्या गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत. त्या अशा की विद्यार्थी परीक्षेला जाताना काही पालक परीक्षा केंद्रावर अगदी बेंचपर्यंत जातात. बरं तेही ठीक, पण त्यांना सरळ साध्या शब्दात ऑल दी बेस्ट म्हणायच्या ऐवजी घाई नको करू, नीट लिही, प्रश्न नीट वाच, सर्व प्रश्न सोडव, राऊंड नीट करशील अशा सूचना देऊन दडपण अजून वाढवतात. या ज्या काही सूचना पालक मुलांना देतात, या खरंच तुमच्या पाल्यांना माहीत नाही असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या सूचना त्यांना रिलॅक्स करताय की प्रेशर आणताय याचा आपण विचार करायला हवा. बऱ्याचदा परीक्षेत मुलं सिली मिस्टेक करतात ना, त्याचे कारणसुद्धा त्यांच्या मनावर असलेले दडपण असू शकते. प्रॅक्टिस पेपरमध्ये छान मार्क्स होते पण फायनल्समध्ये कमी असे का होते? तर ते कदाचित याच दडपणामुळे होते. परीक्षेत काय करावं, प्रश्न कसे सोडवावे हे ऑलरेडी त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे. या अशा गोष्टी थोड्या टाळाव्या ही पालकांना विनंती आहे. अशा बऱ्याच गोष्टी कळत नकळत पालकांच्याकडून घडतात. याकडे आपण थोडं लक्ष द्यायला हवं. त्यांना परीक्षेचा अनुभव येऊ द्या. शक्यतोवर 3री ते 8वीच्या पालकांनी सेंटरमध्ये जाऊच नका. विद्यार्थ्यांना गेटवरच सोडा. त्यांना ब्लॉक सापडेल का, सीट नंबर सापडेल का हा विचार नका करू. विद्यार्थ्याला त्याच्या सीटवर पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. फक्त त्यांचे हॉल तिकीट त्यांना सांभाळून ठेवायला सांगा. आता काही जण म्हणतील ते सांभाळू शकतील का? हे मंथनचे विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी इंटेलिजंट टेस्टमधल्या क्वेश्चनमधून वेगवेगळ्या स्थानावर असलेल्या अल्फाबेट्समधला संबंध शोधू शकतात, तर स्वतःचा सीट नंबर तर नक्कीच शोधू शकतील. आपले विद्यार्थी खूप हुशार आहेत. विश्वास ठेवून तर बघा त्यांच्यावर. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. छान अभ्यास करा आणि रिलॅक्समध्ये पेपर लिहा आणि पालकांनी सुद्धा रिलॅक्स राहा.